नमस्कार मित्रांनो, एम एस मोरमारा या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज चला तर मित्रांनो, आज आहे ना आपण एक सुंदर अशी रेसिपी तयार करणार आहे. रेसिपी तुम्हाला याचं कळलंच काय करणार आहे. गावावरून ना आपण वालाच्या शेंगा आणल्यात, वालाच्या शेंगांची मस्तपैकी एक रेसिपी करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हे बघा मित्रांनो, आपण गावाकडून आहे ना वालाचे शेंगा आणले. तर आपण हे वालाच्या शेंगाचे ना मसाला भात करणार आहे मस्तपैकी. आणि आमच्या इकडं त्याला सोला भात पण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. बघा इकडे शेंगा सोलायचं पण काम चालू आहे. ते आम्ही काम दिले आहे, प्रत्येकाला वाटून काम द्यायला लागतं. हे बघा शेंगा सोलायचं काम दिले, शेंगा सोलायचं. याच्यात टाक त्याच्यात टाक. चला तर आपण आता रेसिपी बघू, साहित्य बघू. आता मसाला भात करायचे आपल्याला. तर मसाला भात करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघू आपण. इथे बघा आपण वालाचे शेंगा दाणे घेतलेत. तर इथे खडा मसाला घेतलाय, खडा मसाला. परत त्याच्यानंतर तांदूळ घेतलेत. परत हे धना पावडर आहे, हळद आहे, कांदा लसूण मसाला आहे, हा गोडा मसाला आहे. आणि मिरची पावडर घरगुती, जिरा, मीठ, आणि इकडे बटाटे, कांदे, आणि इकडे ढोबळी आणि टोमॅटो, आणि कोथिंबीर पण घेतली आपण वरून टाकायला मस्तपैकी. चला तर आपण बघू आता. ते आपण तेल टाकून घ्यायचं का मित्रांनो. मसाला भात करत तुम्ही करून बघा, मस्त होते मसाला भात हा वालाच्या शेंगांचा. वालाच्या शेंगा मस्त गावाकडले द्या का मित्रांनो हे वालाच्या शेंगांचे दाणे. त्याच्यानंतर जिरा पण आपण टाकून घेऊ. खडा मसाला पण देऊ टाकून. कांदा पण देऊ टाकून. कांदा थोडासा आता हलवून घेऊ मित्रांनो, जळायला बसलाय कांदा. टोमॅटो पण टाकून देऊ. ढोबळी पण टाकून देऊ मित्रांनो. त्याची थोडंसं शेंगदाणे आपण देऊ, हलवून देऊ थोडं. मीठ पण टाकू. कांदा आणि टोमॅटो पण म्हणजे मीठ टाकल्यानंतर शिजते ना, मीठ पण टाकून आपण नंतर पण टाकायचं मित्रांनो आपलं थोडंसं मीठ. आता थोडंसं टाकून घेऊ. मिरची पावडर पण आता टाकून घेऊ मित्रांनो. कांदा लसूण मसाला पण टाकून घेऊ. गोडा मसाला पण टाकून देऊ मित्रांनो. आपण सगळे मसाले टाकून घेऊ मित्रांनो. हळद, धना पावडर, मस्त किती मिक्स करून घेऊ. बटाटा टाकून घेऊ मित्रांनो. मस्त. आणि मित्रांनो जर
नॉनव्हेज जर खायचं असेल त्याच्यात बोंबील जर टाकला ना तर एकच नंबर होते. ते खात नाही ना त्यांच्यासाठी मग नका टाकू. आज आम्ही पण नाही टाकणार. आज नुसतं व्हेज आहे. त्याच्यानंतर आपण दाणे टाकून देऊ वालाचे. मी थोडीशी टाकू नंतर थोडी टाकू आपण. आता मित्रांनो आपले तांदूळ पण टाकून घेऊ. इंद्रायणी तांदूळ आहेत आपले घरचे तांदूळाची मस्त होते. चव एक नंबर लागते. आपले ते भेटतात ना ते विकायचे ते चव लागत नाही चांगली. ते घरच्या तांदळाचीच करा जमलं तर. चांगलं आपण हलवून घेऊ. एकत्र झालं पाहिजे ते सगळं. नक्की ट्राय करा मित्रांनो. रेसिपी तुम्हाला आवडणार. झटपट अशी होणार रेसिपी. सगळं एकत्र झालंय. आता पाणी टाकायचे आपल्याला. आपण एक बाउल घेतलेलं त्या बाउल पूर्ण भरून एक टाकलं पाणी. तेवढं तांदूळ होते आपले. हे बघा अजून थोडस पाणी लागेल. तुमचे जेवढा अंदाजाने असेल ना तेवढं पाणी टाका. हलवून घेऊ. मीठ टाकून घेऊ मित्रांनो. आधी पण आपण थोडस मीठ टाकलेलं टाकून झालंय मित्रांनो. चांगलं पैकी हलवून घेऊ. आता कोथिंबीर जेवढी राहिली ना तेवढी पूर्ण टाकून द्यायची मित्रांनो. झाकण लावून घेऊ मित्रांनो. दोन शिट्ट्या काढून घेऊ मित्रांनो. भात मसाले भात आपले शिट्टी झाले. हे बघा मित्रांनो कसला भात झालाय आपला. बघा एकच नंबर शिजलेला आहे. बघा कसं दिसतंय. चला घेऊ आपण आता ताटामध्ये. बॉटी तिथे हो पुढे कॅमेरे हो काय बंगारे पुढे बॉटे. हे बघा मित्रांनो कसं दिसतंय मस्त आहे की. आपण दाणे पण घेतो त्याच्यात. तुम्हाला खाऊन दाखवतो कसं झालं ते. एकच नंबर झाले मित्रांनो. तिखट झाले पण तिखट तर आपल्याला आवडते त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. तिखट तर काही एवढे हे नाही पण एकच नंबर झाले मित्रांनो. खरंच एकच नंबर झाले. तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईब पण कमी येत आता तर सबस्क्राईब पूर्ण झाले पाहिजे आपले. धन्यवाद.